हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं माझ्या दीपाज व्लॉग या चॅनलवरती. आणि तर मी आता आहे माझ्या शॉपमध्ये की जी मी जस्ट 1-2 महिने झाले चालू केलेलं आहे. आणि अजून तर इतका काय रिस्पॉन्स बऱ्यापैकी नाही आहे, पण प्रयत्न चालू आहेत. तर मी आज काय काय शॉपिंग केली माझ्या शॉपसाठी हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि माझा स्ट्रगल की बाबा बिझनेस चालू तर केलेला आहे अगदी कमी पैशामध्ये. आणि तो आपण कशा पद्धतीने ग्रो करू शकतो किंवा मला काय काय गोष्टींना किंवा प्रॉब्लेम्स असं म्हणू शकत नाही. प्रॉब्लेम्स प्रत्येक गोष्टीत आपण काही करत असेल, काम असेल तर त्यामध्ये प्रॉब्लेम्स हे येतच असतात. पण कशाप्रकारे आपण प्रत्येक गोष्ट हँडल करतो आणि त्यातून कशाप्रकारे सोल्युशन काढून पुढे जात असतो हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी आज आमच्या इथल्या होलसेल मार्केटमधून माझ्या शॉपसाठी काय काय साहित्य आणलेलं आहे, विक्रीसाठी जे काही मटेरियल आणलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. आणि अगदी छोट्या प्रमाणातील माझा हा व्यवसाय आहे. आणि माझी खूप इच्छा आहे की हे मोठ्या लेवलपर्यंत मला नेता यावं. या शॉपसाठी मी इतका खटाटोप केलेला आहे, कारण मी राहते वेगळीकडे, माझं शॉप आहे वेगळीकडे. येण्या-जाण्याचा मार्गसुद्धा खूपच अवघड आहे, कारण रुटीनमध्ये असं बसत नाही. पण मी त्यातून देखील काय-काय ॲडजस्टमेंट करून शॉपपर्यंत येते. कशा पद्धतीने माझ्या शॉप्सला रिस्पॉन्स मिळेल, मी कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यामध्ये कशाप्रकारे मला यश मिळेल, हे नक्की मी तुमच्याशी शेअर करत राहीन. तर फ्रेंड्स, आम्ही चाललेलो आहोत होलसेल मार्केटमध्ये. कोल्हापूरपासून जवळच आहे गांधीनगर म्हणून. तर तिथे होलसेलची सर्व प्रकारची दुकानं आहेत की ज्या दुकानांमध्ये आपण जाऊन होलसेलमध्ये माल खरेदी करू शकतो, जे की आपले रेट्स कमी असतात, पण तिथं आपल्याला क्वांटिटी जास्त घ्यावी लागते. तर ह्या एका कॉस्मेटिक्सच्या दुकानामध्ये मी आलेले आहे आणि ते मी काही माझं सामान घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं ही दुकानं आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे माल उपलब्ध असतो. आपण हव्या त्या किमतीचे हवे तेवढे सामान किंवा वस्तू ज्या काय आहेत आपण यादी केलेली असते त्याप्रमाणे खरेदी करू शकतो. तर मी आता शॉपमध्ये आलेली आहे आणि हे बघा, मी असे हे 4 पाऊचच्या पट्ट्या आणलेल्या आहेत आणि हे असे कानातले. तर हे काय मी जास्त सामान आणलेलं नाही, कारण शॉपमध्ये ऑलरेडीच याच्याशी रिलेटेड भरपूर मटेरियल आहे. तर ह्याच्यानंतर मी थोडी आणखीन काही खरेदी केली, ती देखील दाखवते तुम्हाला. तर याच्यानंतर मी आता रंगपंचमी आलेली आहे, तर त्यासाठीची थोडी खरेदी केली की ज्यामध्ये थोडे कलर आहेत. आणखीन त्याच्यामध्ये पिचकारी वगैरे असते, ती लहान मुलांना खेळण्यासाठी. फुगे असतात, ते पाण्याने भरून मुलं मारतात. तर अशा प्रकारचं थोडं साहित्य मी आणलेलं आहे. अगदी कमी बजेटमध्ये मला माल आणावा लागतो, कारण माझ्याकडे म्हणजे पैसे जे मला ह्याच्यातून मिळतात त्यातूनच मी थोडी खरेदी करत असते. आणि हे जे शॉप आहे ते वस्तीच्या ठिकाणी आहे, म्हणजे आजूबाजूला लोक भरपूर राहतात. तर त्यासाठी मी ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत, जसं की वेगवेगळे शॅम्पू असतील, शॅम्पूचे पाऊच, त्याचबरोबर इथे मी थोडे एरियलचे टाईटचे पॅकेट्स आणलेले आहेत. त्याचबरोबर छोट्या कात्र्या लागतात, कस्टमर मागायला येतं, त्यामुळे मी हे कात्रीचं एक पॅकेट घेतलेले आहे. त्याचबरोबर मी लहान मुलांचे खाण्याचे थोडे पदार्थ किंवा आपण पॅकेट्स म्हणतो ना, जे चिप्स वगैरे असतात, तर ते थोडे आणले. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माझं शॉप दाखवत आहे, कारण शॉपमध्ये इतकं काही मटेरियल नाही आहे. थोडं मला जसं जमेल तसं मी हळूहळू थोडं घेऊन येत आहे. काही चॉकलेट्स आहेत, कारण या रोडनं लहान मुलं खूप जातात शाळेची, तर ती घेतात. तर जसं मटेरियल वाढेल, माल वाढेल, त्यानुसार यातली अरेंजमेंट जी आहे ती थोडी
चेंज होत जाईल. कारण आता फ्रंट बाजूलाच मी जास्त माल लावलेला आहे, जेणेकरून कस्टमरला तो दिसेल. आणि बॅक साईडचे जे कपाट वगैरे आहे ते अजून इतके काही भरलेले नाही आहेत, थोडे रिकामेच आहेत आणि तुमच्या शुभेच्छांमुळे ते लवकरात लवकर भरतील अशी मला आशा आहे. तर असे मी डिस्प्लेला देखील थोडं सामान लावलेलं आहे, जे काही मी आणलेलं होतं. त्याचबरोबर अगोदर देखील जे आणलेले आहेत, कापडी पिशव्या आहेत, कॅप आहे, हातरुमाल आहेत लेडीज जेंट्स. तर अशा पद्धतीने मी ती समोरच्या बाजूला लावून घेतलेले आहेत आणि हे जे चिप्सचं वगैरे पॅकेट्स आहेत ते देखील मी पुढच्या बाजूला असे लावून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी अगदी स्टेशनरीचं देखील साहित्य बघा मी मोजकंच तेवढंच आणलेलं आहे. कारण आता एक्झाम होतील मुलांच्या, त्यामुळे इतकं काही सध्या लागणार नाही. जेव्हा शाळा चालू होईल त्यावेळेला मी आणखीन थोडं माल भरेन. त्याचबरोबर खालच्या कप्प्यामध्ये तुम्हाला दिसत असेल लेडीजचं जे काही सगळं साहित्य असते, कानातलं, गळ्यातलं, चाप वगैरे असतात, तर ते मी ऑलरेडी अगोदर आणलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझं हे छोटंसं शॉप आहे आणि हे छोटंसं आहे, पण हे चालू करण्यासाठी मला खूपच कष्ट करावे लागलेले आहेत. पण असो, कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतेही यश असेल किंवा कोणतंही आपली प्रगती असेल त्याची किंमत आपल्याला कळत नाही. कारण असंच जर आपल्याला मिळालं तर त्याची व्हॅल्यू इतकी वाटत नाही. पण जे आपण कष्टानं मिळवतो ते यश काही वेगळंच असतं. तर फ्रेंड्स, शॉप कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.